ठीक आहे. आजचा टॉपिक असणार आहे कम्पॅरिझन. राईट. तर कम्पॅरिझन मध्ये आपण काही क्वेश्चन आन्सर बघितले होते, ते एकदा रिपीट करूयात. आणि जे डाऊट असतील ते पण क्लिअर करूयात, आणि आणखी जेवढे क्वेश्चन होऊ शकतील तेवढे घेऊयात. ठीक आहे. येस सिद्धी. Yes, ma'am. Okay. ओके. गुड इव्हिनिंग ऑल. Good evening, ma'am. वेन कम्पेअरिंग. आता बघा. 1 मिनिट हा. Ma'am, read सिद्धी. करू? हा, रीड Hmm? करायचं, मी तेच सांगणार होते. रीड कर बाळा. In comparing, first, हम्म. there is a more less rem radio हम्म. use more. Ma'am, radio से ते रेशो रेशो. ratio हम्म. use more and less हम्म. symbol. हम्म. Second, arrange the ma'am message. Arrange the compa compasted. मॅम काय ते दिसन झालं मेसेजने. ओके ओके, 1 मिनिट हा. दिसत नाहीये का मेसेजेस स्क्रीन? हा मॅम मेसेजेस येत आहे तर दिसत नाहीये ते. ओके. मेसेजेस दिसतात का? 1 मिनिट हा. हम्म. म्हणजे चॅट चॅट दिसते का तुम्हाला बाळांनो? हो. ओके, आता बघ बरं. हो आता नाही दिसत आहे. ओके. Arrange the components in the ascending or descending order. राईट. Third, take the हम्म. answer right. हम्म. आता सिद्धी मला सांग, हे आपलं टॉपिक झालेलं आहे की नाही? हो मॅम झालेलं आहे. हा. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काय दिलंय? मोर किंवा लेस असेल तर तुम्हाला दोन सिम्बॉल दिलेले आहेत, ते यूज करायचे. नंतर जे कंपोनेंट्स आहेत, म्हणजे जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे, जर त्याचं मोर ऑर लेस दॅनने जर उत्तर निघत नसेल तर तुम्हाला काय करायचंय? असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर करायचंय. ओके. अशा काही गोष्टी तुम्हाला यूज करायच्यात, रूल यूज करायच्यात, आणि आन्सर सांगायचा आहे किंवा आन्सर तिथं लिहायचा आहे. राईट. हा. ओके. नेक्स्ट येस. घेऊयात आपण. हा. ओके. 1 मिनिट हा. सिद्धी म्यूट कर बाळा. समीरा कांबळे. अनम्यूट करायचं बेटा. क्वेश्चन रीड करायचंय आणि आन्सर सांगायचंय. आणि सगळ्यांनी आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर द्यायचंय. ओके. Yes, ma'am. Suyash plays cricket वन and मिनिट football. समीरा, 1 मिनिट. कंपॅरिझन हा आपला लेसन चालू आहे, रिझनिंगचा सब्जेक्ट आहे. ओके. आता इथून पुढे मला क्वेश्चन नाही विचारले पाहिजे त्या सब्जेक्ट विषयी. राईट. आराधना रेया. Yes. ओके, आराधना रेया. नंतर कोण होतं? यशोधन देसाई. ओके. क्लिअर आहे का गाईज आता? Yes. ओके. समीरा, रीड द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. Suyash plays cricket and football. हम्म. Rajendra plays only hockey. Shailesh plays football and kabaddi. And Deepak plays all sports except football. Then who played kabaddi? काय सांगू शकशील? Miss Shailesh played kabaddi हम्म. and Shailesh Deepak. हम्म. Shailesh and Deepak, miss, option number 4. करेक्ट आहे ऑप्शन. ओके. Yes. कारण बाकीचे जे काही खेळतायत, ते एक जण काहीतरी फुटबॉल खेळतो, काही जणी हे सॉरी काही जणी हॉकी खेळतात. राईट. Yes. मिस हा क्वेश्चन झालाय आपला मागच्या वेळेसच. हो बेटा, मी तेच सांगितलं तुम्हाला, आपण रिव्हिजन घेतोय. ओके. क्वेश्चन नंबर 1 राहिला होता आपला. ओके समीरा. व्हेरी नाईस बेटा. दिव्या कांबळे, अनम्यूट करायचं बेटा. व्हिडिओ ऑन पाहिजे. येस मॅम. हम्म. क्वेश्चन रीड करायचं आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचे का? ओके, एवढा रीड कर क्वेश्चन आणि मला आन्सर सांग.
Exam started from Monday. Daily there was one paper. The first paper was the paper of language. In between Marathi and English paper was EVS Environment 2 paper. Maths paper was after English paper. On the third day, after Environmental 2 paper was Environment 1 paper, on which day was Maths paper. There was one paper, the first paper ओके, was. आता तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट डे ला कोणता पेपर सांगितलाय ते लिहायचंय. त्याच्यानंतर सेकंड डे ला, त्याच्यानंतर थर्ड डे ला, आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला आन्सर येईल ते तुम्हाला आन्सर सांगायचंय. आणि याचा आन्सर दिव्याच सांगेल. ओके दिव्या, येस मॅम. विथ एक्सप्लेनेशन मॅम एक्सप्लेन करायचं. मॅम कारण आपल्याला इथे लँग्वेज दिलंय ना, मग त्या हम्म लँग्वेज मध्ये इथे हिंदीचा पेपर नाहीये. मग सांगितले की पहिला पेपर आपला लँग्वेज, लँग्वेजचा आता असणार आहे. बघ, लँग्वेज काय सांगितलं त्यांनी, मराठी आणि इंग्लिश ही लँग्वेज असणार आहे पेपरमध्ये, राईट? हा. हा, तर त्या वेळेने तुला काय मग करायचंय, आन्सर काढायचंय. मराठी इंग्लिश मध्ये मॅम मराठीचा पेपर लँग्वेज असणार आहे ना. मराठीचं लँग्वेज असणार आहे बेटा. ओके, मग मराठी हा फर्स्ट पेपर येईल, राईट? येस. हा, मग सेकंड पेपर कोणता येईल, आणि त्यांनी काय विचारलंय, ऑन विच डे वॉज द मॅथ पेपर. मंडेला सम स्टार्टेड फ्रॉम मंडे डेली देयर वॉज वन पेपर. म्हणजे मराठी हा पहिला पेपर, नंतर मराठीच्या नंतर EVS2 च्या नंतर इंग्लिश, इंग्लिशच्या नंतर मॅथ्स पेपर वॉज आफ्टर इंग्लिश. मंडे ट्युजडे वेडनेसडे थर्सडे मॅम. कारण आपल्याला इथे सांगितलंय की मॅथच्या नंतर आपला इंग्लिशच्या नंतर आपला मॅथचा पेपर असणार आहे ना. मग इथे विचारलंय ऑन विच डे इज मॅथ्स पेपर. करेक्ट. आता बघ, जे थर्सडे आहे, ओके, थर्सडेला पेपर येईल, राईट? येस मॅम. हा, आणि जो एन्व्हायरमेंट 1 चा पेपर आहे, ओके, तो कधी येईल, थर्सडेच्या नंतर. येस और नो? येस मॅम. क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके गाईज. ओके, दिव्या, क्लिअर आहे का बाळा आता हे? येस मॅम. ओके, आता मला एक कन्क्लुजन द्यायचं सगळ्यांनी, की हे जे झालेले क्वेश्चन आहेत त्याच्यावर रिवाइज करायचं की थोडेसे पुढचे क्वेश्चन घ्यायचे. पटकन याच्यामध्ये सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके, एकदा रिवाइज करायचंय की नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचे? मॅम आपण एकदा रिवाइज करूया, मग नंतर घेऊया ना आपण. ओके, नाही, काही जण म्हणत होतं की फर्स्ट क्वेश्चन झालंय, सेकंड झालंय, मॅम तुम्ही रिपीट का घेताय, असं मला आलं चॅटबॉक्स मध्ये. म्हणून मी एकदा क्लिअर करते की रिवाइज करायचंय की पुढे जायचंय. ज्याचे जास्त काउंट्स येईल ते आपण करूयात. ओके, त्यामुळे तुम्ही रिवाइज करायचंय की नाही, येस और नो मध्ये आन्सर दिलं तरी चालेल. रिवाइज करायचं असेल तर येस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. ओके,
ओके, खूप जणांचं यस आलेलं आहे. आरव आणि यशोदांचं फक्त नो येत आहे. ओके, खूप जणांचे पॉइंट्स काउंट केलं तर यसच आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू सांगितल्याबद्दल. राजवीर आहेर किंवा आहेर, अनम्यूट करायचं बेटा. राजवीर, Less than a boli. राजवीर बेटा, Anushka आर यू is देअर? more than Arya. आणि पहिले ओके, का इशू. पहिले Arya. चिन्मय गंभीरे, कुठे फिरतोय बाळा तू? मॅम कुठे पण नाही, ती बुक घेत होतो. कुठेच फिरायला जाऊ नको, खूप थंडी आहे. ओके, मॅम घरातच आहे. हा, ठीक आहे. रीड करायचं क्वेश्चन नंबर 3. Yes, ma'am. Anushka's score of marks is more than Arya but less than Aboli. Seventy's score is same as Arya but no more than Chameli, who has scored the highest marks. Number 1, Arya. Number 2, Aboli. Number 3, Shevanti. Number 4, Anushka. राईट. तर कसं येईल सांग बरं मला. कसं येईल? मॅम ह्यानी म्हणलेले आहे अनुष्काचे स्कोर आर्यापेक्षा जास्त आहे, पण हा. अनुष्काचे स्कोर आबोली अनुष्काचे स्कोर आर्यापेक्षा जास्त आहे पण आबोलीपेक्षा कमी आहे. हम्म. आणि शेवंतीचे स्कोर आर्य एवढे आहेत पण चमेलीहून कमी आहेत. करेक्ट. तर आता कसं येईल. फर्स्ट फर्स्ट हाय लेवलला कोण आहे, सॉरी, एकदम कमी कोणाला आहेत स्कोर ते काढा. आर्या आणि शेवंतीला सेम मार्क्स आहेत, राईट बेटा? यस मॅम. ओके. आणि आर्यापेक्षा थोडेसे जास्त मार्क कोणाला आहेत, चमेलीला, राईट? मॅम आन्सर आबोली येतं. ओके, बट सगळ्यांना एक्सप्लेन करायचं असेल तर काय करावं लागेल. आर्या आणि शेवंतीचे मार्क्स सेम आहेत, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त मार्क्स कोणाला आहेत, चमेलीला आहेत. चमेली नंतर जर आपण गेस केला तर अनुष्काला जास्त मार्क्स आहेत, कारण अनुष्काचे मार्क्स जास्त आहेत बट अबोलीपेक्षा कमी आहेत, राईट? त्यामुळं येस अबोली मॅम. हे फर्स्ट येईल, म्हणजे अबोलीला खूप जास्त मार्क्स असतील. तर आपलं क्वेश्चन मधलं जे ऑप्शन आहे तो काय येईल, सेकंड ऑप्शन, राईट? येस मॅम. प्रॅक्टिस चालू आहे ना सगळ्यांची? येस मॅम. अन्वीला काय झालंय? अन्वी, व्हॉट हॅपन अन्वी? ओके, तू अशी हात लावून बसली, यार मॅमचा क्लास कधी संपेन, असं झालं का? ओके, नो इशू ना? नो मॅम. ओके, रीड द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, and explain with the correct answer. Okay. Devdatta is taller than Bhagwan, but not taller than Dhruv. Yash is shorter than Dhruv, but taller than Devdatta. So who is the shortest? मग त्यांनी ते म्हटले की देवदत्ता भगवानपेक्षा टॉलर आहे पण ध्रुवपेक्षा छोटा आहे. मग यश ध्रुवपेक्षा छोटा आहे आणि देवदत्तापेक्षा मोठा आहे. सो हु इज द शॉर्टेस्ट? मॅम भगवान. मॅम आन्सर ऑप्शन नंबर 2 येस भगवान. बेटा, येस. सॉरी, मी म्यूट वर गेले होते, मला कळालंच नाही. ओके, करेक्ट आहे आन्सर. भगवान इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कोण रीड करेल?
ओके 10 मिनिटामध्ये आपली लिंक रिजॉईन करायची. ओके 10 मिनिटांनंतर क्लोज होईल आपोआप. ओके वेअर इज रेया? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन केला तरच तुम्ही पुढे दिसता. रेया अनम्यूट कर बेटा. Yes, ma'am. Good evening. गुड इव्हनिंग बेटा. रीड करायचे क्वेश्चन. 1 मिनिट हा मी दाखवते तुला क्वेश्चन. Question number 5. Sanjay, who lives in a joint family with parents. Parents has 3 married uncles and 3 cousins. Grandparents take good care of their younger siblings. So how many people are there in Sanjay's family? कसं काढाल? मॅम तो आधी संजय जॉईंट फॅमिली मध्ये राहायचा. मग संजयला एक धरायचं. मग अजून त्याचे 3 मॅरिड अंकल होते. मग ते 3 मॅरिड, मग 3चे त्यांचे म्हणजे ते हे पण असतात ना त्यांचे वाईफ. मग त्याचे 3 to 6 होतात. आणि मग आणि त्यांचे 3 कझिन पण होते आणि ते पण मॅरिड झालेले. राईट. मग ते पण त्यांची पण 3 to 6 करायचं. मग त्या दोघांचं ऍड 6 केलं. आणि ग्रँड पॅरेंट्स म्हणजे 2 जण. आणि त्यांच्या यंगरची काळजी घ्यायची. म्हणजे त्या सगळ्यांनाच यंगर असणार. कारण की ते यंगर बोलले तर म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांची काळजी घ्यायची. बरोबर. ते झाले त्याचे म्हणून त्यांचे झाले. म्हणून त्यांचे ते त्यांचे 3 कझिन असतात. ग्रँड पॅरेंट 2 असतात. मग आपलं जे उत्तर येतं ते 14 येतं टोटल. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 14. ओके सगळ्यांचं आलंय का चेक करा. 14 14 14. ओके आराधनाला रीड करायला देते. ओके आराधना बेटा. फक्त चॅट बॉक्स मध्ये मी 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 ऐसा नहीं करने का. ओके ठीक है रेया. व्हेरी नाइस बेटा. नाइस एक्सप्लेनेशन. ओके थँक यू मॅम. ओके वेलकम. देयर इज आराधना. आराधना कॅमेरा ऑन आहे ना बेटा? हा अनम्यूट करायचं बेटा. आराधना. हाँ यस मैम. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग मॅम. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करायला देते मी तुला. हा क्वेश्चन नंबर 6. Neha and Shweta like Marathi subject. Shweta and अंजली मॅम ते अंजल आहे का? अंजलीच आहे. अंजल झालंय ते. अंजली मॅम अंजली बोलू का? यस बेटा. हॅलो. यस. Anjali like English subject. Shweta and Anjali like science subjects. And Sneha and Nilam like Hindi subjects. Answer the following questions. मॅम क्वेश्चन पण रीड करू का? क्वेश्चन रीड केलेला आहेस. आता काय कर खालचा क्वेश्चन रीड कर आणि त्याचा आन्सर काय येईल ते सांग. Who likes 3 subjects in total? करतो. श्वेता मॅम आय थिंक. हा श्वेता. क्लिअर आहे का? समजलंय ना क्वेश्चन? हा मॅम. यस मॅम. ओके आराधना बेटा तू नवोदयला पण आहेस. मग नेमकं एक्झाम कशाची आहे तुझी?
मॅम मी नवोदयसाठी एरी क्लास करते पण माझा फॉर्म नाही भरला गेला नवोदयचा म्हणून मी म्हणजे माझं एकदम हे याच्यासाठी पण करते मी म्हणजे आता नवोदय तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? 5th. ओके, मग नंतर पुढच्या इयरला जमतं तुला फॉर्म भरायला? कसं? म्हणजे आता तू फॉर्म नाही भरली ना, हा. मग तू एक्झाम कसं देणार नवोदयचं? नाही, मी एक्झाम नाही देणार आहे. ओके ओके, फक्त म्हणजे बेस पक्का करण्यासाठी तू हा, करतेय फक्त का? क्लास करते. हा हा. ओके ओके ओके, ठीक आहे. पण प्रोग्रेस आणि आहे छान. स्कॉलरशिप ओके, मध्ये आहे पप्पा. तुझी हा मॅम. पहिल्यापेक्षा मला म्हणजे मी जसं तुला ऑब्झर्व केलंय ना, तशी खूप छान प्रोग्रेस आहे. ओके. थँक्यू मॅम. मॅम त्या क्वेश्चनचा आन्सर श्वेता आहे. येस बेटा. आता सांगायचं, 1 मिनिट आराधना, म्यूट करते मी. यशोधन देसाई, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हम्म. आता हा क्वेश्चन रीड करायचा आहे आणि त्याचा आन्सर सांगायचं काय येईल. येस मॅम. Who doesn't like science subject? व्हिडिओ ऑन करायचा आहे. हम्म. Who doesn't like science subject? हम्म. Ma'am काय येईल Shweta. आन्सर? कशामुळं? Shweta. Ma'am Shweta like science subject. हम्म. ओके, क्लिअर आहे का बाळा? Yes. समजतंय? आणि Yes. यशोधन, रिवाइज करावं लागेल काही गोष्टी, कारण तुमचं प्रॅक्टिस पण होऊन जातं आणि तुम्हाला ट्रिक्स लक्षात राहतात. ओके, असं काही नाहीये की Yes. दुसरं काही शिकवायला नाही, असं काही नाहीये बाळा. ओके, चालेल ना? Yes. कारण Yes बाकीच्या ma'am. पण फ्रेंड्सला काही प्रॉब्लेम असेल ना, तर होऊन जातं ना त्यांचं पण. Yes ma'am. ओके, यशोधन, हा क्वेश्चन रीड करायचा बाळा तुला आणि याचं आन्सर एक्सप्लेनेशन सहित द्यायचं तुला. Yes ma'am. A tiger is faster than a deer. A rabbit is faster than a fox. A horse is faster than a deer, but not tiger. So which animal is fastest? Um, tiger is faster than deer. So faster than deer. सगळ्यात फास्ट कोणता येतो ते सांगायचंय, सगळ्यात फास्ट. Deer not faster than ma'am leopard. ओके, आन्सर तर करेक्ट आहे, बट एक्सप्लेनेशन द्यायचंय. मॅम इथे दिले आहे अ टायगर इज फास्टर देन डिअर. मग टायगर फास्ट आला. अ रॅबिट इज फास्टर देन अ फॉक्स. मग तिथे फास्ट रॅबिट आला. मग हॉर्स इज फास्टर देन डिअर. मग हॉर्स आला. बट नॉट फास्टर देन अ रेप्टाइल. अ रेप्टाइल इज फास्टर देन अ टायगर. मॅम तिथपर्यंत टायगर फास्ट होता, नंतर रेप्टाइल आल्यावर टायगर स्लो झाला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओके, तर आन्सर काय येतं? लेपर्ड. ओके गाईज, मला सगळ्यांनी सांगायचं होतं चॅटबॉक्स मध्ये, जी सॅटर्डेला एक्झाम झाली त्यामध्ये सगळे स्टुडंट होते का, किंवा स्कॉलरशिपची एक्झाम झाली आहे का?